रेवराल येथील माजी सरपंच चिंतामण मदनकर यांच्या शेतात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला अचानक सायंकाळी 6:15 आग लागली। त्यात उपस्थित जनावरांपैकी एक गीर गाईचा मृत्यू झाला आणि बाकी 7 जनावरे यांना गावकऱ्यांनी बाहेर काढले, परंतु त्यांची सुद्धा परिस्थिती चिंताजनक आहे। पशुवैद्यकीय दवाखाना रेवराल येथील डॉक्टर चंद्रभान काचुरे आणि चुनीलाल गडे, पंचायत समिती मौदा, विस्तार अधिकारी डॉक्टर श्रद्धा वासनिक आणि पूर्ण टीम यांनी जनावरांचा उपचार केला। घटनास्थळी तलाठी शिवराम लुचे आणि मंडळ अधिकारी निमखेडा संजय गुजर यांनी येऊन पंचनामा केला। आग लागलेल्या गोठ्यात 49 बॅग DAP आणि 27 बॅग युरिया झिंक खत सुद्धा आगीत भस्म झाले। त्याचप्रमाणे शेती कामाची अवजारे, पाण्याची मोटर, 2 इंजिन हे सुद्धा आगीत जळून राख झाले। पोलीस स्टेशन अरोली येथील ठाणेदार स्नेहल राऊत यांना सूचना देण्यात आली असता PSI सुशील कुमार सोनवणे आपली टीम घेऊन घटनास्थळी आले व झालेल्या घटनेचा पंचनामा केला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावा असा अंदाज लावण्यात आला आहे। या अचानक लागलेल्या आगीत चिंतामण मदनकर यांचे अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। तरी पण त्यांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी चिंतामण मदनकर आणि गावकरी यांच्या मार्फत करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि गावकरी उपस्थित राहून मदत केली आहे। प्राप्त माहितीनुसार अरोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे, सट्टा, जुगार, वाळू तस्करी, शेतातील मोटार पंप चोरी प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। महिलांना लाच देण्यासारखे प्रकार व ठाणेदार, लेखक, सामान्य जनतेचे मोबाईल बळजबरीने घेऊन त्यातील माहिती तपासून फोटो काढण्याकरिता अथक परिश्रम करत आहेत। मी मंडळ अधिकारी संजय गुजर, निमखेडा। काल रेवराल येथे चिंतामण गणेश मदनकर यांच्या शेतात सायंकाळी 6:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीमुळे ते गोठ्यात जनावर जे होते गाय, म्हशी, बछडे, बैल होते। एक गाई मृत्यू पावली आणि यांच्या गोठ्यामध्ये DAP अंदाजी 50 बोरी, स्प्रिंकल पंप 30 इंच स्प्रिंकल पंप, 2 डिझेल मोटर पाणीची ते आणि बाकी इतर शेतीचे अवजारे ते पूर्ण आगीमुळे जळून खाक झालेले आहे। ते पंचनामा करायसाठी तलाठी लुचे आणि मी मंडळ अधिकारी आज इथं मौक्यावर आलो आहो। आम्ही यांचं जे झालेलं नुकसान आहे त्याचा संपूर्ण पंचनामा करून शासनाकडून जे काही आर्थिक मदत यांना भेटू शकते हे पूर्ण 100% प्रयत्न करतो। मी रेवरालचा तलाठी शिवराम लुचे। काल सायंकाळी मला कॉल आला आणि गावातल्या लोकांनी मला सांगितलं की सर आपल्या रेवरालच्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतावर जो जनावरांचा गोठा असते तिथं आग लागली। त्याच्यामुळं मग मला तातडीनं यावं लागलं। जसं मला कॉल आला तसंच मी तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी साहेब आणि आमच्या यंत्रणेला कळवलं आणि लवकरात लवकर मौक्यावर पोचायचे प्रयत्न केले। पोचल्यावर मला असं लक्षात आलं की इथं गोठ्याला आग लागली होती। मी आलो रात्री तेव्हा आग विझवतच होते। इथं 25-30 लोक होते सगळे आणि इथं जनावरांचे जे डॉक्टर असतात ते आले, त्यांनी औषधी वगैरे चालू होती, सगळे आपापले काम करत होते। त्याच्यामध्ये जनावरांचा गोठा जो आहे त्यांच्या सांगण्यावरून 30 बाय 50चा गोठा आहे, तो गोठा जळला। त्याच्यामध्ये खूप त्यांची आर्थिक नुकसान झाली। एक गाय पण मरण पावली आणि बाकीचे जे 7-8 जनावर आहेत ते पण बिकट परिस्थिती आहे त्यांची, ती पण जाऊ शकतात। सर मी तसं पैशाचं नाही सांगू शकणार, पण तरी नुकसान भरपूर झाली आहे सर। शासन मदत करेल सर, जोपर्यंत जितकी शासन मदत करू शकते, आमची यंत्रणा जेवढी मदत करू शकते तेवढी मदत करेल सर। मी डॉक्टर श्रद्धा चंद्रहास वासनिक, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती मौदा। काल संध्याकाळी आम्हाला ही बातमी ऐकायला आली की चिंतामणजी मदनकर यांच्याकडे गोठ्यात गोठा पेटलेला आहे आणि लगेच आमची टीम आमचे चंद्रभान काचुरेजी जे रेवराल दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षकचे पदावर कार्यरत आहे, त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा घेऊन आणि आमची टीम घेऊन स्पॉटवर पोहोचले। एक गाभण गाय त्याची मृत्यू झालेली आहे आणि 7 आजारी आहे। आमची टीमनी पूर्ण जेवढे आमच्याकडे औषध उपलब्ध होती त्याच्यानी त्यांनी लगेच उपचार चालू केलेला आहे आणि 2 गायी जास्त गंभीर आहेत, तर त्यांचाही आपण चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे। बाकी फर्स्ट एड जेवढा होते त्यांनी आम्ही आपल्या लेवलवर पूर्ण उपचार केलेला आहे, पण यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे, तर त्यांना त्याचं भरपाई भेटली पाहिजे असं आम्ही आशा करतो। माझे नाव चिंतामण गणेश मदनकर, राहणार रेवराल, तहसील मौदा, जिल्हा नागपूर। माझ्या शेतामध्ये काल अचानक 6:30च्या दरम्यान
जनावराचा जो गोठा आहे ना, शेती मालाचे अवजारे जे ठेवतो आपण, त्या गोठ्याला आग लागली. नाही, आग लावल्या गेली नाही आहे, अचानक शॉर्ट सर्किट म्हणता येईल किंवा त्याच्यामुळे ते लाईट वगैरे फुटलं, त्याच्यामुळे होता येईल, लाईन असल्यामुळे. माझ्या इथं 8 जनावरं होते. 8 जनावरांपैकी 1 जनावर दगावलेलं आहे, तर बाकीचे 7 जनावर आहेत ते चिंताजनक आहेत. ते जनावर 7 जनावरं जे आहेत ते त्यांची परिस्थिती नाजूक आहे. आणि माझ्या शेती अवजारे जे होते, शेतामध्ये सल्फेट होतं, DAP 49 बॅग 27 बॅग युरिया होता, 3 क्विंटल झिंक होतं आणि स्प्रिंकलर 30 पाईप होते, नोजल होते त्यांचेवाले स्प्रिंकलरचे 8 नोजल होते, 2 इंजन होते पाणी वागवायचे शेताकरता, मोटार जी होती ते मोटारची पेटी पेटली त्याच्यामध्ये, पॉवर स्प्रे होते 2, बॅटरी पंप 2 होते, हँडपंप 2 होते, जनावराचा चारा होता 50 किलो, तुरीची डाळ होती, कुकूस होतं 50 किलो, चुन्नी होती 50 किलो आणि झिंक होतं ते 3 क्विंटल. आणि बाकीचे जो इतर सामान आहे, औषधी वगैरे आपल्या इथं होती, जे फवारणी करतो मिरचीला, ती औषधी पण होती. बराचसा सामान होता. तो आता काही जळल्यामुळे खूप सांगता येणार नाही की कन्फर्म इतकाच सामान जळला म्हणून. त्यांनी भरपूर फार नुकसान झालं आपलं. चंद्रभान काचुरे, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना रेवरार इथे कार्यरत आहे. मला सायंकाळी 6:30 वाजता मदनकरजी यांचा फोन आला आहे की त्यांचा गोठा जळालेला आहे, तर तुम्ही लवकर या. मी आणि माझी टीम लवकरात लवकर इथं पोहोचलो. तर इथं पोहोचल्यानंतर मला असं आढळलं की 1 गाय दगावलेली आहे आणि बाकी इतर सर्व 8 जनावरे त्यांचे गंभीर जखमी आहेत. लगेच आम्ही तातडीने उपचार सुरू केलेला आहे. शक्य होईपर्यंत जेवढं बी शक्य झालं, माझी टीम आणि मी याचा उपचार चालू केलेला आहे रात्रीपासून. तर मला असं वाटते की 3 जनावरे जास्तच गंभीर आहेत. जी मृत झालेले जे जनावर आहे त्यांची चांगल्या क्वालिटीची होती आणि मला वाटते ती व्याण्याच्या कंडिशनमध्ये होती. दुसरी 1 गाय आहे, ती पण प्रेग्नंट आहे आणि ती पण गंभीर जखमी आहे. माझ्या विभागातर्फे किंवा माझ्या टीमतर्फे जेवढंही शक्य होईल तेवढं याच्यावर उपचार सुरू आहे. आग कशाने लागली ॲक्च्युली हे काही सांगता येत नाही, पण मी जेव्हा आलो तर त्यावेळी तर मला वाटते सर्व आग म्हणजे खाक झालेलं होतं. मला तर असं वाटते कोणी काही आग जाणूनबुजून हेतुपुरस्कार लावलेली नाही आहे, पण हे काहीतरी अपरिहार्य कारणास्तव ही आग लागलेली आहे, त्याच्यामुळे हे जळले. त्याच्यामध्ये कसं आहे, प्लॅस्टिकचे काही साहित्य होते, त्यामुळे ही आग जास्त झपाट्यानं वाढत गेली, त्यामुळे हे त्यांचं उद्ध्वस्त झालं आहे. यामध्ये लगभग यांचा बराचसा नुकसान झालेला आहे. शेतीची अवजारे होती, त्यांचे मोटार पंप, इंजिन, पाईप आणि शेतीचे इतर अवजारे, तसेच त्यांचे जनावरं चांगल्याच किमतीचे होते, तर त्यांच्या बराचसा नुकसान झालेलं आहे. महानिसरणकर्ता गौरी गणेश बोरकर, नागपूर. बॉस ने मीटिंग बुलाई. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.